श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. असं म्हणतात की काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण वापरतो त्या दुसऱ्यांना द्यायच्या नाहीत, कारण त्या आपल्यासाठी लक्ष्मी असतात आणि आपण त्या गोष्टी जर वापरत आहेत आणि आपण दुसऱ्यांना दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी किंवा आपल्या घरातील पैसा आणि वाईट म्हणजे निगेटिव्हिटी येण्यासाठी आपल्याकडे येते. त्यामुळे काय करायचं, अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि पूर्वीपासून आपले जे पूर्वज आहेत, आई वडील, म्हातारे, आजोबा, आजी, ह्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला सांगतात की आपण अशा काही वस्तू आहेत ज्या आपण वापरतो त्या कधीही कुणाला देऊ नये. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस काही वस्तू आहेत त्याही एखाद्या गृहिणीने देऊ नये किंवा उधार तर नक्कीच देऊ नका. तर करायचं काय आहे, कोणत्या अशा त्या गोष्टी आहेत, मला काही गोष्टी माहिती आहेत, त्या वस्तू ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत. पण तुम्हालाही त्या व्यतिरिक्त अजून कोणत्या वस्तू माहीत असतील ज्या आपण वापरतो मात्र त्या दुसऱ्यांना द्यायच्या नाही आहेत, तर त्या कोणत्या असतील ते कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे चष्मा. आपण जो चष्मा वापरतो ना तो कधीही दुसऱ्यांना देऊ नका. दुसरी गोष्ट आहे कंगवा, कोंब. जो कंगवा आपण वापरतो तो आपल्या मैत्रिणीला कुणाला ते वापरण्यासाठी देऊ नका. तिसरी गोष्ट कपडे. चौथी गोष्ट म्हणजे आपलं घड्याळ, वॉच जे असतं ते कधी दुसऱ्याला वापरायला देऊ नका. त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत म्हणजेच झाडू. तिन्हीसांच्या वेळेस कोणीतरी घरी येतं आपल्या आणि एखादं झाडू मागून घेतं तर ते असं देऊ नका. संध्याकाळच्या वेळेस मीठ, दूध आणि दही हे आपल्या शेजाऱ्यांना कधीच देऊ नका. तर तुम्हालाही अशा कोणत्या गोष्टीचं नॉलेज असेल किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या संध्याकाळच्या वेळेस देऊ नये किंवा आपल्या वस्तू आहेत त्या दुसऱ्यांना उधारी म्हणून देऊ नये, तर त्या कोणत्या असतील ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.